वापर करतो, याला पंचामृताचा वापर करतो, याला आयुर्वेदिक औषधं जसं की भुरी वगैरे येते म्हणून त्याच्यासाठी आम्ही वावडिंग, वेखंड हे असे कीटकनाशकांचा म्हणून वापर करतो. हे आमचं जे आहे ते हे खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. नुसतंच सेंद्रिय म्हणून नाही, तर हे त्या आयुर्वेदिक औषधाचा वापर केल्यामुळं तुम्ही बघत असाल ह्या द्राक्षाचा दुधी कलर कसा आहे, पिवळा कलर कसा आहे. हे ओढून ताणून आणलेला कलर नाही आहे, हे असा ओरिजिनल आलेला कलर आहे. इकडे बघा, ह्या इथं तुम्हाला दिसतं ही द्राक्षाचा कलर बघा, हा दुधी कलर. ही द्राक्ष अजून तयार व्हायला अजून 8 दिवस आहेत, तरीसुद्धा ही आत्ता अशी आहेत, पारदर्शक दिसतात, स्वच्छ दिसतात. तर हे फक्त आम्ही जे विषमुक्त त्याला अन्नद्रव्याचा वापर करतो त्या वापराचे हे परिणाम आहेत. याचा द्राक्षसुद्धा उत्तम खायला लागतात. आमची द्राक्ष न धुता 2 वर्षाच्या मुलांना खायला दिली तरी ते एकदम उत्तम आहेत. त्याच्यातनं तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही एवढं नक्की सांगतो. कारण याला कुठलेही बुरशीनाशक आणि कीटकनाशक जे असतं बाजारातलं रासायनिक ते आम्ही वापरत नाही. अन्नद्रव्यसुद्धा नैसर्गिक वापरतो. लोक म्हणतात आम्ही सेंद्रिय करतो, तर ते सेंद्रियच्याही पुढच्या स्टेजचे आमचे अन्नद्रव्य आहेत. जे नैसर्गिक मिळतात ते अन्नद्रव्य आम्ही वापरतो. तुम्ही आता इथं बघायला नाही आहे, पलीकडे आहे ते आम्ही तयार केलेलं. नाही मित्रांनो, आणखीन एक फरक दाखवतो. सगळेजण म्हणतात की द्राक्ष घेतल्यानंतर त्याला धुवूनच खायला पाहिजे, भाऊ ही संकल्पना आहे. तर मित्रांनो, तुमच्या समोर दाखवतोय या बागेमधले द्राक्ष. हे द्राक्ष तोडतोय मी आणि सरळ खातोय. मित्रांनो, ही विषमुक्त द्राक्ष तुम्हाला न धुता देखील खाल्ले फक्त तरी काही अडचण येत नाही याच्यामध्ये. फक्त काय व्हायची हां, की ती 4 महिने ज्या वेळेला इथं असतात त्यावेळेला त्याच्यावरती कुठले धूळ वगैरे जे आलेलं आहे, म्हणजे हवेमधनं आलेलं प्रदूषण आहे ते घालवण्यासाठी धुवायची. फक्त ती विषमुक्त तर आहेच, धुवायची का तर त्याची धूळ घालवायसाठी, फक्त दुसरं त्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही न धुता सुद्धा 2 वर्षीय मुलाला द्राक्ष खाऊ घालता. हे काही त्रास न होता आणि विषमुक्त आणि भाऊ पोषण मूल्याने युक्त आहेत. आणखीन एक समज आहे, ह्या द्राक्षाच्या मनावरती पावडर येतं. लोकांना वाटतं की हे फवारणी केल्यामुळं जमलेलं औषध आहे. नाही, हे जमलेलं औषध आहे. तर थोडंसं आमच्या मित्रांना सांगा की या द्राक्षावरती हे जे पावडर येत आहे हां हे मित्रांनो कुठलंही केमिकल नाही आणि तुमच्या समोर नाही. परत खाऊन दाखवतो मी. हे काय आहे, द्राक्षावर आलेलं ग्लेझिंग आहे. ओरिजिनल त्याच्यावरती रोग येऊ नये म्हणून त्या द्राक्षाचं ओरिजिनल जे आलेलं असतं ते आहे. द्राक्षावर काय, तुम्ही आंब्यावर बघा, तुम्ही आमच्यातल्या कलंगड्यावर बघा, त्याच्यावर ओरिजिनलच एक लष्टर आलेलं असतं. ते तुम्ही पुसलं की तुम्हाला ते स्वच्छ दिसतं. त्याचा अर्थ ती काय